श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खरंच खूप सुंदर आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मी काल जो अनुभव ऐकला तो अनुभव ऐकून मलाही वाटलं की आपल्याला देखील महाराजांनी एवढा छान अनुभव दिला तर आपण का बरं शेअर करायचं नाही, म्हणून मी हा अनुभव आज इथे शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हापासून महाराजांचे जीवनात आगमन झाले तेव्हापासून जीवनाला एक नवी आशा दिशा मिळाली आहे. खरंच आत्ता मला असं वाटतं की आपण किती आपले जीवन व्यर्थ घातले, किती दिवस आपण महाराजांच्या सेवेपासून वंचित राहिलो. या अगोदरच महाराजांची सेवा जर आली असती तर आपण खरंच खूप सुखी झालो असतो. पण ज्यावेळेस योग्य वेळ येते त्याच वेळेस महाराज आपल्याला त्यांच्या सेवेत ते घेतात, आपण येत नाही, हे खरंच आहे. मला सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2003ची गोष्ट. 2003 साली माझ्या जीवनात असं काही घडलं की त्यामुळे महाराज स्वतःहून माझ्या जीवनामध्ये आले. तर त्यावेळेस माझी आई जी होती ती खूप आजारी होती, तिला कोणीच बघत नव्हतं. माझे जे भाऊ होते ते त्यांचा संसार करायचे, आई वडिलांकडे लक्ष देत नसायचे. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं प्रचंड की त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, हे भाऊ त्यांना का बरं बघत नाही. मी त्यांच्याशी प्रचंड भांडली तरी देखील बघत नाही. आई वडिलांना माझ्याकडे घेऊन येऊ शकत नव्हते कारण माझे सासू सासरेही होते. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. अक्षरशः त्यांना 2-2 वाजेपर्यंत उपाशी ठेवलं जायचं. जेव्हा त्यांची आठवण होईल, शिळं पाकं काही असेल ते त्यांना खायला देत असायचं, कारण माझे आई वडील हे अगोदरच सेपरेट राहत होते. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. माझ्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला, त्यामुळे जे काही भाजीपोळी करायचं होतं ते तिला जमत नव्हतं, कारण तिचा एक हात हे काम करत नव्हता. म्हणून मला मग काय करावं काहीच कळेना. आणि मग मी स्वामींकडे त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तू महाराजांची सेवा सुरू कर. मग मी महाराजांची सेवा आईसाठी सुरू केली होती. आई माऊलीला व्यवस्थित करा म्हणून, कारण जोपर्यंत तिला इथे ठेवणार आहात तोपर्यंत तिला व्यवस्थित करा, कारण ती तिच्या हातचं खाऊ तरी शकेल. पोटाला जर खाल्लं तर काही नाही असं मला वाटायचं. म्हातारपण खरंच स्वामी भक्तांना खूप अवघड असतं. सर्व दिवस जातात पण म्हातारपणाचे दिवस जात नाही. आज कुठल्याही लेकराने आपल्या आईवडिलांसोबत असं वागू नये. माझे स्वतःचे भाऊ आहेत पण ते असं करतात, त्यावेळेस खूप वाईट वाटतं की या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढं केलं तर कशासाठी केलं. त्यांचं म्हातारपण आल्यानंतर त्यांना सांभाळण्यासाठी. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा त्यांनी आपल्याला सांभाळलं. आता ते म्हातारे झाले, म्हणजे ते लहान झाले, त्यावेळेस आपण त्यांना सांभाळायला पाहिजे. आणि इकडे काय झालं की माझ्या सासूबाई देखील खूप आजारी पडल्या आणि माझी महाराजांची सेवा सुरू होती. आईसाठी सेवा करत होते, महाराजांकडे प्रार्थना करत होते आणि आईला इकडे घेऊन यावं असा विचार माझा सुरू होता. थोडे दिवस थोडंसं तिला बरं वाटेल, मालिश वगैरे करावी, महाराजांची सेवा इथे करते म्हटल्यानंतर तिला इथेच बरं वाटेल असं वाटलं. मग मी माझ्या मिस्टरांशी बोलले की थोड्या दिवस आईला इथे आणू का. तर ते म्हटले ठीक आहे, तुला आणायचं तर आण. आता मग मी माझ्या आईला आणायचं ठरवलं. सासूबाई ही आजारी होत्या आणि घरांची मुलं वगैरे बघणं हे खूप जबाबदारी माझ्यावरती होत्या. पण काय करणार, आता सर्व काही बघायचं म्हटल्यानंतर करावं तर लागणार. मग मी माझ्या आईला माझ्याकडे घेऊन आले, महाराजांची सेवा सुरू केली. अक्षरशः मला दिवसभर बसायला देखील वेळ मिळत नसायचा. सर्व काम करून, मुलांचं करून, मिस्टरांचं आवरून, सासूबाईला आवरायचं, आईचंही करायचं, त्याचबरोबर सेवा करायची, असा माझा दिनक्रम हा सुरू झालेला होता. त्यानंतर माझ्या आईची जी काही परिस्थिती होती त्यात काही सुधारणा नव्हता. तिचा हात सुरळीत होत नव्हता. तिला खूप वाईट वाटायचं की आपल्यासोबत असं घडलं आणि आता जावायच्या घरी किती दिवस राहावं. ती मला म्हणायचे की मी जसं आहे तसे मिरची भाकर खाते पण घरी जाते. पण मी म्हणायचे नाही आई, थोड्या दिवस थांब. मग मी तिची रोज मालिश करायचे आणि महाराजांपुढे खूप रडायचे. तिला मी म्हणायचे की तू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर, तुझ्या त्या हातावरती हा हात ठेव आणि श्री स्वामी समर्थ एवढा जप कर. मग मी तारक मंत्राचं तीर्थ बनवू लागले. त्यानंतर महाराजांचं नामस्मरण करायची. उदी पडली ती विभूती मी तिच्या हाताला चोळायची. असं करता करता 1 महिना मी ही सेवा केली आणि आईने देखील खूप मनापासून महाराजांचं नामस्मरण केलं. आम्ही महाराजांच्या मठात देखील जात होतो, आरतीला जायचो, आईला घेऊन मी जात असायची.
त्यानंतर स्वामी भक्तांनो आईला थोडंसं बरं वाटायला लागलं, तिच्या हाताची मूवमेंट व्हायला लागली. अगोदर तिचा हात काहीच होत नव्हता, वरतीही जात नव्हता, काहीच होत नव्हता. पण तिचा हात आता तिच्या स्वतःच्या तोंडामध्ये जाईल इथपर्यंत वरती जात होता. पण एवढासा प्राण त्याच्यामध्ये आला नव्हता की ती काही जड वगैरे काही उचलू शकत होती, एवढं काही नव्हतं. पण फक्त ती वरती घेऊन घास घेऊ शकते एवढं मात्र तिचं झालेलं होतं. त्यामुळे मग बरं वाटलं की काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे म्हणून. मग मी आईला म्हटलं, हे बघ आता तुला थोडंसं बरं वाटतंय, महाराजांची सेवा तू आता सोडू नको, तू श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत राहा आणि तू थोडे दिवस आणखी इथेच थांब. पण माझी आई थांबायला तयार नव्हती. नको म्हणे, जावयाच्या घरी जास्त दिवस राहणं बरं नाही, जसं देव ठेवेल तसं मी राहते म्हणे. आणि मग ती गेली. मला खूप रडायला आलं आई गेल्यानंतर. मी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नाही की महाराजांकडे खूप कळवून प्रार्थना केली की तिला शक्ती द्या, बळ द्या आणि तिला व्यवस्थित करा म्हणून महाराजांकडे मी प्रार्थना केली. कारण या व्यतिरिक्त मी काहीच करू शकत नव्हते आणि स्वामींना देखील माझं ऐकलं. त्यानंतर आई स्वतःचं काम स्वतः करायला तिने सुरुवात केली. हळूहळू ती करायला लागली आणि तेव्हापासून तिने पण महाराजांची सेवा म्हणजे फार काही नाही, फक्त नामस्मरण. ती त्या हातावरती हात ठेवून नामस्मरण कंटिन्यू करू लागली. 1 वर्ष तिने नामस्मरण केलं. 1 वर्षानंतर स्वामी भक्तांनो आज माझी आई ही स्वतः तिचं काम करते आणि माझ्या वडिलांना आणि ती स्वतः जेवण बनवते. हे अशक्य आहे खरंच. आत्तापर्यंत बघितलेलं आहे की कोणाच्याच बाबतीत असं घडलं नाही. पण महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली, आईचीही प्रार्थना ऐकली आणि तिला व्यवस्थित बरं केलं आहे. आज ती एकदम व्यवस्थित आहे. ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे. हा खूप मोठा अनुभव आला तेव्हापासून माझी स्वामींवरती श्रद्धा, भाव, विश्वास हा खूप म्हणजे खूप वाढला. त्यानंतर स्वामी भक्तांनो असेच माझे दिवस सुरू होते आणि माझे मिस्टर अचानकपणे ड्रिंक करायला त्यांनी सुरुवात केली. काय टेन्शन होतं, काय होतं, काहीच त्यांनी मला घरामध्ये सांगितलं नाही. त्यांच्या व्यवहारामध्ये ते फसले. एका जणाने त्यांना फसवलं, त्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये गेले. त्याला पैसे मागून मागून थकले आणि त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर झाला. घरात काहीच बोलले नाही, शांत शांत राहायचे आणि अचानकपणे ड्रिंक करायला सुरुवात केली. माझे मिस्टर अगोदर कधीच ड्रिंक केले नाही, पण त्यांच्या मित्रांनी त्यांना जेव्हापासून पाजली तेव्हापासून त्यांना रोज सवयच लागली, ते ड्रिंक करायला लागले. आता हे काय पुढं नवीन वादळ उभं राहिलं म्हणून मला आणखीन टेन्शन आलं. सासूबाईची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती. त्यांच्याही हॉस्पिटलचा खर्च, घरामध्ये खूप चिडचिड होऊ लागली, खूप भांडणं होऊ लागले आणि मिस्टरांचं हे असं वागणं, ड्रिंक करून येणं, त्यामुळे माझे सासरेही खूप म्हणजे खूप तेही निराश झाले की माझा मुलगा ड्रिंक करायला लागला म्हणून तेही खचून गेले. मला आता काय करावं तेच कळेना. महाराजांकडे रडायची, प्रार्थना करायची, सेवा करायची. स्वामी मी काय करू, तुम्ही मला मार्ग दाखवा असं म्हणायची. त्यानंतर महाराजांची सेवेमध्ये असं मला माझ्या मनात आलं की आपण यांची ड्रिंक सुटावं, त्यासाठी स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करून एकदा बघूया. आणि म्हणून मी स्वामींचे 11 गुरुवार व्रत करायला सुरुवात केली आणि पहिल्याच गुरुवारी स्वामींनी खूप छान प्रचिती दिली. दिव्यामध्ये इतकं सुंदर फूल तयार झालं होतं, ते बघून डोळ्यातून अश्रू आले की महाराज तुम्ही माझी सेवा स्वीकारली असेल तर यांना बुद्धी द्या आणि यांची ड्रिंक सोडवा, त्यांना जे काही लॉस झालेलं आहे ते भरून काढा असं मी महाराजांकडे म्हणून खूप प्रार्थना करू लागली. अक्षरशः मी निरंकार गुरुवार केले. मी काहीच घेत नव्हती, फक्त पाणी प्यायची आणि महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण करायचे. त्यानंतर खूप मनोभावे स्वामीचरित्राचं पारायण करायची, आरती करायची, अशी सेवा सुरू झाली. माझ्या 3ऱ्या-4थ्या गुरुवारी माझे मिस्टर जेव्हा ड्रिंक करून आले तेव्हा मी त्यांना तारक मंत्राचं तीर्थ पिण्यासाठी दिलं. ज्यावेळेस त्यांनी तारक मंत्राचं तीर्थ पिलं त्यांना प्रचंड त्रास व्हायला सुरुवात झाली. खूप उलट्याचा त्रास त्यांना झाला. अक्षरशः त्यांना तर शेवटची रक्ताची उलटी झाली. ती बघून मला खूप भीती वाटली. आम्ही त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी सर्व चेकअप वगैरे केले, बघितलं. डॉक्टर म्हटले यानंतर तुम्ही जर ड्रिंक घेतली तर तुम्हाला ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही, यामध्ये तुम्ही सुद्धा दगावू शकता असं डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस मिस्टरांना खूप समजावून सांगितलं की आपले 2 लेकरं आहे, त्यांचा विचार करा, आई वडिलांचा विचार करा, त्यांना कोण सांभाळणे आणि माझा देखील विचार करा. हे वाईट मार्गाला जाऊ नका. जे काही संकट असेल त्याला आपण दोघेजणं मिळून सामोरे जाऊ. महाराज आपल्या पाठीशी आहे, पण तुम्ही असे वाया जाऊ नका असं खूप समजावून सांगितलं. मग मिस्टर म्हटले ठीक आहे मी ड्रिंक घेणार नाही. पण त्यावेळेस त्यांनी मला मात्र जी काही घडलेली परिस्थिती आहे ती सर्व काही सांगितली. जी व्यक्ती होती त्या व्यक्तीकडे मी देखील गेले. त्यांना भाऊ दादा म्हणून खूप विनवणी केली. जे काही पैसे आहे ते पैसे द्या, आमच्या घरचं
घरचं वातावरण खूप बिघडलेलं आहे, पण त्यांनी सांगितलं की नाही, माझ्याकडे पैसे नाही असं स्पष्टपणे त्यांनी नकार दिला. कारण यांनी दिलेल्या पैशाचा काहीच पुरावा नव्हता, त्यामुळे आम्ही देखील काहीच करू शकत नव्हतो. आता जे काही करणार होते ते महाराजच करणार होते. महाराजांना म्हटलं, महाराज ही अशक्य गोष्ट आहे, त्या बाबाच्या बुद्धीमध्ये तुम्हालाच आता प्रकाश टाकायचा आहे. कारण त्याने जर नाही केलं तर मिस्टर आणखी खचून जातील. त्याच्याकडून पैसे कसे काढायचे काय ते तुम्हीच ठरवा. माझे 11 गुरुवारचे व्रत कंटिन्यू सुरूच होते. महाराजांचे 108 त्यासाठी स्वामीचरित्र पारायण करायला मी सुरुवात केली. महाराजांची खूप विनवणी करायचे, नामस्मरण करायचे, नामस्मरणाची सेवा कंटिन्यू चालू होती. मिस्टर देखील महाराजांचं नामस्मरण करायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि स्वामी भक्तांनो, एका महिन्यानंतर जो व्यक्ती नाही होऊन पडला होता तो व्यक्ती एका महिन्यानंतर स्वतःहून आमच्या घरी आला आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती. तो स्वतःहून आला. ते बघून आम्हाला देखील आश्चर्य वाटलं की हा व्यक्ती कसं स्वतःहून आला. तर मग माझे मिस्टर म्हटले चहा पाणी कर म्हणून. मग मी चहा पाणी वगैरे दिला. तर त्यांनी सांगितलं की हे तुमचे पैसे. खूप विशेष नवल वाटलं की हे पैसे हा व्यक्ती मी गेले तेव्हा नाही म्हणून पडला होता आणि अचानकपणे हा कसा घेऊन आला. त्यावेळेस तो म्हटला की तुमचे पैसे जेव्हापासून मी नाही म्हटलो तेव्हापासून मी एक दिवससुद्धा सुखाचा झोपलो नाही. माझ्या मनामध्ये कंटिन्यू तुमचेच विचार येत होते आणि त्यामध्ये माझा दिवस कुठलाच सुखाचा गेला नाही. घरामध्ये देखील खूप वादविवाद आमच्या झाले. माझे जेवढे पैसे मी सेविंग करायचा प्रयत्न करत होतो तेवढेच्या दुप्पट पैसे हॉस्पिटलला जात होते. सारखा कोणी ना कोणी आजारी पडत होते. या 1 महिन्यामध्ये मी खूप सोसलं. त्यावेळेस माझ्यासमोर एक असा व्हिडिओ आला की जर तुम्ही दुसऱ्याचं काही मन दुखवत असेल, त्याचं जर हे करत असेल तर तुम्ही कितीही काही करा, वरती जाऊ शकत नाही. त्या पापकर्मातून तुम्हाला सुटका नाही, त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागणार आहे. हे व्हिडिओ जेव्हा मी ऐकला त्यावेळेस मला खूप थरारून काटा अंगावरती उभा राहिला की नाही, आपण खरंच चुकीचं करत आहोत. कारण माझं अंतरात्मा मला सांगत होते की हे चुकीचं आहे, पण मी म्हणत होतो की जाऊ द्या, होत असेल आपले पैसे सेविंग तर काय हरकत आहे करायला, म्हणून मी हे करत होतो. आणि नंतर असं वाटलं की नाही, आता हे पैसे तुमचे द्यायचे. ज्यावेळेस मला माझ्या मनात हा विचार आला की तुमचे पैसे देऊन टाकायचे, त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी जी जागा मी प्रयत्न करत होतो विकायचा, त्या जागेला योग्य किंमत मिळत नव्हती. ती जागेला मला योग्य किंमत मिळाली आहे आणि ती जागा माझी विकली गेली आहे. त्यामुळे तुमचे हे पैसे घ्या, असं तो म्हटला. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं. हे जे काही घडून आणलं आहे, जे काही केलं आहे ते फक्त माझ्या स्वामी आईनी केलं आहे, बाकी कोणीच केलं नाही. कारण या जगामध्ये अशक्य असणारी गोष्ट शक्य करण्याचं काम जे कोणी करतं ते फक्त माझे स्वामी आई आहे, बाकी कोणीच नाही. मिस्टरांना त्यावेळेस महाराजांवरती खूप विश्वास बसला. त्यानंतर ज्यांचे कर्ज झालं होतं ते कर्ज देऊन टाकलं. सासूबाई त्यामध्ये आमच्या एक्सपायर झाल्या, सासूबाई गेल्या, त्यामुळे सासरे देखील खूप खचले. ते देखील खूप म्हातारे झालेले आहे, पण आणखी ते आहे. त्यांची छत्रछाया आमच्यावरती असावी असं आम्हाला कंटिन्यू वाटतं. पण काय करणार आहे, या जगामध्ये जो जन्माला आला त्याला मृत्यूला तर एक ना एक दिवस सामोरं जावंच लागणार आहे. स्वामी भक्तांनो, असे हे स्वामींचे मला आलेले अनुभव आहे. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते की स्वामी, या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची अविरतपणे अखंडित सेवा आमच्याकडून करून घ्या. माझ्या मुखामध्ये अखंड तुमचं नामस्मरण असू द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.